भाव असतात आणि प्रेमाने आपण आपल्या जीवनामध्ये सुख दुःख आनंद मुलांचं चांगलं व्हावं असे भाव करून जे काही आपल्या जीवनातले जेवढे काही विचार असतील चांगलं व्हावं त्या विचाराच्या रूपाने आपण आपल्या गळ्यातले हार मुलाच्या त्याच्या अगोदर गंध लावा मुलांना, अक्षदा लावा आणि साखर आहे ती थोडीशी तोंडात भरवा आणि आपल्या जीवनातलं सर्व काही या मुलांना तुम्ही देऊन टाका. म्हणजे तुमच्या डोक्यावरचे फुलं जे ते मुलाच्या डोक्यावर ठेवा, हार असतील ते मुलांच्या गळ्यात घाला. यांच्या जीवनात उद्यम साहसम धैर्य बुद्धी शक्ती पराक्रम हे 6 गुण यांच्यात यावं आणि यांच्या जीवनाची प्रगती व्हावी, खूप मोठे व्हावं, समाजाची सेवा करावी आणि शेवटपर्यंत त्यांनी आई वडिलांचा सांभाळ करावा असे भाव करून त्यांच्या डोक्यावर फुलं ठेवायची. मुलं परत आई वडिलांचं दर्शन घेईल आणि त्यांना परत शुभाशीष द्या. ताट थोडं बाजूला ठेवा. बस 2 मिनिटं मुलांकडे सर्वांनी पाहत राहायचं, काही करायचं नाही. बाकीच्या मुलांना पण असं करा वाटतं ना, तुमच्या आईवडील आले नाही मग तुम्ही सुद्धा घरी गेल्यावर तुमच्या आईवडिलाचं पूजन करायचं. सर्वांनी अशा पद्धतीने करता येईल ना? हा, प्रत्येकाने करायचं. आता या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्याला वाटतं मला पण शिक्षकाचे पूजन करायचं आहे. नंतर शिक्षकीने बसतील, सर्व विद्यार्थ्यांचं दर्शन घेतील आणि वर्गात जातील. त्याचबरोबर आपला हा छोटासा कार्यक्रम या ठिकाणी विधिवत संपलेला आहे.